नागपूरमध्ये गोवंश तस्कराचा थरार पोलिसांनी मोठी कारवाई करीत 60 जनावरांना क्रूरतेच्या चंगळातून मुक्त केले, तर 4 बिचारी जनावरे तिथेच जीव सोडून गेली। मध्य प्रदेशातून हैदराबादला जाणारा हा तस्करीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे। ड्रायव्हरला अटक झाली असली तरी या गोरक्षकाची कत्तल फाडणाऱ्या मोठ्या मास्टरमाइंडला पकडणं अजूनही बाकीच आहे। आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेण्यात आलेल्या गोवंश तस्कराचा संपूर्ण थरारक तपशील। साठ बिचाऱ्या गोवंश जनावरांना निर्दयीपणे एकमेकांवर फेकून क्रूरतेने भरून नेणाऱ्या या ट्रकचा पोलिसांनी आज अखेर पर्दाफाश केलाय। पांजरी टोल नाका येथे सापळा रचत पोलिसांनी आरोपीला गजाआड केलेत। मध्य प्रदेशातील कटनी येथून आलेला मृत्यूचा ट्रक 14 चाक्यांचा हा ट्रक जबलपूर हायवेने हैदराबादकडे निघाला होता। गुप्त माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक सारखी धडक कारवाई केली आहे। MH18BA 9543 या क्रमांकाचा अशोक लीलँड ट्रक हा मध्य प्रदेशातून हैदराबादला कत्तलीसाठी निघाला होता। ट्रक चालक असलम खान हकीम खान राहणार शिहोर हा मध्य प्रदेशातील याला ताब्यात घेतले आहे। तर 4 बिचाऱ्या गोवंश जनावरांनी अत्याचार सहन न करता गुदमरून मृत्यू पत्करला। 60 जनावरांचा अक्षरशः एकमेकांवर फेकून तोंड पाय शिंग क्रूरतेने बांधून निर्दय वाहतूक सुरू होती। पोलिसांनी ट्रक मालक व इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे। हा प्रकार स्थानिक गोमांस तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संपूर्ण 60 जनावरांना बीडगाव नागपूर येथील गोवंश शाळेत हलविण्यात आले आहे। आता तेथे पशुवैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना योग्य आरोग्य सेवा दिली जात आहे। पोलीस ठाणे बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली API रामेश्वर कांडुरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोरडे, पोलीस हवालदार अंकुश चौधरी, DB पथकाचे अजय नेवारे, सुहास शिंगणे, विवेक श्रीपाद, सुमेंद्र बोपचे, योगेश प्रमोद यांनी या मोठ्या कारवाईत निर्णायक भूमिका बजावली आहे। कायदा सर्वांसाठी समान असतो, पण आजही असे कसाई प्रवृत्तीचे तस्कर गोवंश जनावरांना अमानुष अत्याचार करीत आहेत। हा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत, पण अजूनही मोठे मास्टरमाइंड मोकाट फिरत आहेत। हे चित्र पाहता प्रश्न एकच, गोवंश वाहतूक करणारे कधी आटोक्यात येणार, मोठे मास्टरमाइंड कधी अडकणार आणि या बिचाऱ्या मुक्या जनावरांचा नरहंसार कधी थांबणार। आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू, सत्य समोर आणत राहू। पाहत रहा सिटी न्यूज।